नमस्कार, मी दीपक कान्हेरे. जैववायू या विषयामध्ये गेली 17 वर्ष काम केल्यानंतर नुकतीच आम्ही सायुज्य ऊर्जा या नावाने एक संस्था स्थापन केली की जी प्रामुख्यानं मराठवाड्यामध्ये कार्यरत आहे. नांदेड जिल्ह्यामधल्या लोहा तालुक्यामधल्या सोनखेड नावाच्या एका छोट्या खेड्यात आमचं हे प्रक्षेत्र आहे. या प्रक्षेत्रावर आपल्या सगळ्यांचं स्वागत. बायोगॅस या विषयामध्ये काम करत असताना गेल्या 30-40 वर्षाचा जर आढावा घेतला तर आपल्या सगळ्यांच्या असं लक्षात येतं की सुमारे 50 ते 55 लाख एवढ्या मोठ्या क्षमतेनं संपूर्ण देशामध्ये जैववायू संयंत्रांची उभारणी झाली. मात्र दुर्दैवाची बाब ही आहे की 2 ते 2.5% यातली संयंत्र आज मितीला कार्यान्वित आहे. आणि यातली नेमकी कारणमीमांसा काय आहे अशी जेव्हा आम्ही समजून घ्यायची तयारी केली आणि त्या दृष्टीनं जेव्हा आम्ही अभ्यास केला तेव्हा लक्षात असं आलं की काळ्या जमिनीमध्ये किंवा कॉटन सॉईलमध्ये केलेल्या बांधकामामुळे या बांधकामाला काही वर्षानंतर 2 वर्षानंतर तडे जातात किंवा चेरा जातात, भेगा पडतात आणि या भेगांमधनं आत तयार झालेला वायू हा निसटून जातो. यासाठी आवश्यकता होती एका समयोचित तंत्रज्ञानाची आणि म्हणून माझ्या पाठीमागे असलेला जैववायू संयंत्र की ज्याचं नाव फेरो सिमेंट कॉन्क्रीट अशा पद्धतीच्या तंत्रानं बांधलेलं हे बायोगॅस युनिट आहे. माझ्या डाव्या बाजूला असलेलं त्याचं इनलेट पीठ आहे की यामधून आपण आपल्या त्याच्यामध्ये घालणारे जे फीड आहे ते फीड आपण यामधून घालतो. हेही FCC मध्येच बांधलेलं आहे. सुमारे 2 घनमीटर क्षमतेचा हा जैववायू दररोज आपल्याला 2 घनमीटर एवढा बायोगॅस देईल. याच्यामध्ये आत गेल्यानंतर वस्तू कुजतील, त्याचं वायू तयार होईल, तो वायू वरच्या बाजूला साठवला जाईल आणि मग त्याच वेळेला इथे असलेल्या आउटलेटमधून त्यातलं जे नको असलेले पदार्थ आहेत ज्याला आपण स्लज म्हणतो ते शेणाची सगळी स्लरी यातनं बाहेर पडेल. ही स्लरी अतिशय खत म्हणून चांगली असते. 2 पद्धतीनं हे खत वापरता येतं. हे जर गाळून घेतलं तर द्रवरूप खतही मिळतं आणि वरचा जो चोथा आहे तो चोथाही आपल्या शेतामधला सेंद्रिय कर्बाचा रेशो वाढवतो. या दृष्टीनं हे खत खूप महत्त्वाचं आहे. आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अशा पद्धतीचा संयंत्र बांधण्यासाठी आपल्याला काय लागतं. तर सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की बायोगॅस बांधण्यासाठी एक प्रशिक्षित गवंडी लागतो. आणि मित्रो, मला आपल्याला सांगायला हे आनंद होईल की अशा पद्धतीचा बायोगॅस बांधण्यासाठी कोणीही प्रशिक्षित गवंडी नसला तरी चालू शकतं. एक साधारणतः 2 किंवा 3 दिवसाच्या अनुभवामधनं मनुष्य शिकू शकतो. अशा पद्धतीनं हे तंत्र सहज उभं करता येतं. नेमकं हे तंत्र कसं आहे हे जर आपण समजावून घ्यायचं झालं तर आमच्याच प्रक्षेत्रावर आत्ता अर्धवट असलेला अजून एक बायोगॅस आत्ता आपण बघू शकतो. याच्यामध्ये 6 mm आणि 8 mm अशा लोखंडाचा आम्ही वापर केलेला आहे आणि त्याच्याच सोबतीला षटकोनी आकाराची हेक्झागॉन मेश किंवा ज्याला कोंबड जाळी म्हणतात अशी कोंबड जाळी आतून आणि बाहेरून पूर्ण ताणून बांधलेली आहे. आणि ह्याच्यावरती मॉर्टर म्हणजे सिमेंट आणि वाळू याचं केलेलं मिश्रण आतून आणि बाहेरच्या बाजूने थापलं जातं. एकदा हे थापल्यानंतर ह्याची ताकद इतकी विलक्षण वाढते की जर मी उद्या याच्यावरती लाथ जरी मारली तरी या लत्ता प्रहाराचा याच्यावरती काही फार परिणाम होत नाही. तुम्ही कुठेही जर बघितलं तर या संपूर्ण ह्याच्यावरती तुम्हाला कुठेही तडा दिसणार नाही. फेब्रुवारी महिन्यामध्ये केलेलं हे बांधकाम आहे. आज जुलै महिना चालू आहे. मग सुमारे 5 ते 6 महिने झाल्यानंतर पूर्ण उन्हाळा या बांधकामाने घेतलेला आहे. आणि जर बांधकामाला चिरे किंवा तडे जायचे असते तर ते तेव्हाच उष्णतेमुळे जायला हवे होते. मात्र वापरलेल्या जाळीचा हा सगळ्यात एक सर्वोच्च मोठा फायदा होतो आणि हे सगळं बांधकाम एकसंध राहतं. आज मी तिला केंद्र सरकार असं म्हणतं की जर तुम्हाला 2 घनमीटरचा बायोगॅस बांधून घ्यायचा असेल तर तुम्ही आमच्याकडे 26,000 रुपये भरा. मग त्या 26,000वरती आम्ही तुम्हाला 8,000 रुपये अनुदान किंवा सबसिडी देऊ आणि त्यानंतर इफेक्टिव्हली हा बायोगॅस आपल्याला 18,000 रुपयाला पडतो. याला जर शौचालय जोडलं तर एक वाढीव 1,000 रुपयाचं अनुदानही आपल्याला प्राप्त होऊ शकतं. म्हणजे जो बायोगॅस 18,000 रुपयाला आपल्याला पडतो त्यासाठी सुरुवातीला आपल्याला सुमारे 26,000 रुपये खर्च करावे लागतात. हा सगळा मामला सरकारी पातळीवर चालत असल्यामुळे याच्यामधले लूपहोल्स काय हे मी आपल्याला वेगळं सांगायला पाहिजे अशातला भाग नाही. आणि इथेच या बायोगॅसचं महत्त्व अजून एकदा पुन्हा स्पष्ट होतं. कारण अशा पद्धतीनं हा बायोगॅस बांधत असताना याला एकूण येणारा खर्च हा फक्त 15,000 रुपये आहे. याला कोणतंही अतिशय तांत्रिकदृष्ट्या सहज असलेला गवंडी किंवा एखादा कोणतरी कुशल मजूर असं लागण्याची आवश्यकता नाही. आमच्या सायुज्य ऊर्जा या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला जर अशा पद्धतीचा जैववायू प्रकल्प उभा करायचा असेल तर आम्ही आपल्याला मार्गदर्शन तर करतोच. आपण जर उद्या अशी तयारी दाखवली की तो आम्हीच आमचा बांधू तर त्यासाठी तुम्हाला जी काय मदत लागणार आहे ती मदत आम्ही आपल्याला देऊ करतो. आणि या व्यतिरिक्त उद्या जर आपण म्हणालात की ठीक आहे आम्हाला हे करायचं आहे मात्र आम्हाला करणं शक्य नाही आहे तर अशा वेळेला तुमच्या शेतामध्ये येऊन तुमच्यासाठी हा जैववायू प्रकल्प आम्ही बांधून देऊ. आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आपल्याला असं आवाहन करतात की त्या आवाहनामध्ये त्यांनी असं म्हणलंय की जैववायू तुम्ही वापरा आणि LPG वरची सबसिडी सोडा. मित्र, या यूट्यूबवरच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून एक भारताचा जबाबदार नागरिक म्हणून मी आपल्याला
आवाहन करतो की अशा पद्धतीने जैववायू प्रकल्प जर आपण आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या हातानं आपल्यासाठी उभारलात तर आपण इंधनामध्ये स्वयंपूर्ण होऊ शकता. आणि केवळ सबसिडीज काय तर त्यापुढे एक पाऊल पुढे टाकून आपण असं म्हणू शकतो की आम्ही वेळप्रसंगी केंद्र सरकारला LPGचं कनेक्शनच परत करू शकू. आमच्या या आवाहनाला आपण प्रतिसाद द्याल अशी खात्री बाळगतो. चला इंधन साक्षर होऊया.